घरामध्ये देवाऱ्यामध्ये कुठल्या मूर्ती असाव्यात हा पुन्हा तुमच्या कुळाचाराशी कनेक्टेड आहे. जर देवघरातल्या मूर्ती अमुक अमुक असाव्यात असं मी सांगितलं आणि उद्या अमेरिकन मनुष्य म्हणाला माझं मी घर थाटलंय इंडियामध्ये आणि मला माझा देवघर करायचं आहे, काय सांगणार त्याला? जीजस क्राइस्ट ठेव का माझा गणपती ठेव का मारुती ठेव का लक्ष्मी ठेव का सरस्वती ठेव? ते तुमच्या संस्कारांवरती अवलंबून आहे. जर तुम्ही कुळाचार एक कुलदेव ह्या गोष्टींशी कनेक्टेड असाल तर तुमच्या कुलदेवतेची मूर्ती, तुम्ही जर गणेश भक्त असाल तर गणेशाची मूर्ती, एक देवीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, सरस्वती, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ज्या संस्कारातनं वाढलेले आहात, ज्या कुळात जन्माला आलेले आहात, ज्या कुळात जे तुमचे कुळाचार आहेत, जे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ज्यांच्या घरात खंडोबा असेल त्यांच्या घरात खंडोबाच मांडायला पाहिजे, ज्योतिबा मांडून चालणार नाही, म्हसोबा मांडून चालणार नाही. त्यामुळे हा प्रश्न तुमचा वेग आहे. त्याचं उत्तर एवढंच आहे की तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या देवघरात देव हवेत, जे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात.